हर्षवर्धनचा डाव हाणून पाडण्यासाठी शौर्य आणि ऊर्जाने कंबर कसलेली असते. शौर्यला आता ऊर्जा म्हणत असते, एक काम कर शौर्य, आत्ताच्या आत्ता आपल्याला नक्कीच माहिती मिळू शकते की दिव्याने नक्की कुठे नेलंय पद्माला. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, पण नेमकं कसं काय काय करता येईल आपल्याला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आत्ताच्या आत्ता अर्पिताला फोन लाव. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय ऊर्जा, काय चाललंय तुझं. एक तर मी अर्पिताजवळ जातो ते तुला आवडत नाही आणि आता तूच मला अर्पिताला फोन लावायला सांगतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य गप्प बस ना, मी सांगते तेवढं कर ना. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं पण ऊर्जा, या सगळ्यामध्ये अर्पिताचा काय रोल आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण हे लग्न नेमकं कुठं होतंय हे आपल्याला अर्पिताच सांगू शकते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, वाह वा ऊर्जा, मानलं तुला. खरंच ही कल्पना माझ्या डोक्यात सर्वात आधी यायला हवी होती, पण ती तुझ्या डोक्यात आली. याचाच अर्थ तू माझ्यापेक्षा हुशार आहेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता कोण किती हुशार आहे हे आपण नंतर मोजूया, आधी अर्पिताला फोन लाव. शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आता शौर्याने अर्पिताला फोन लावलेला असतो. आता शौर्याने आपल्याला समोरून फोन केला आहे हे जेव्हा अर्पिताला तिच्या मोबाईलमध्ये दिसतं, तिचा आनंद गगनात मावत नसतो. लगेचच आता ती शौर्याचा आलेला फोन रिसीव करते. शौर्य, शौर्य तू मला फोन केलायस असं अर्पिता बोलू लागताच इकडे ऊर्जाने शौर्याला फोन स्पीकरवर करायला सांगितलेला असतो. फोन स्पीकरवर करताच अर्पिताचा आवाज येत असतो, बोल ना शौर्य, तू आज चक्क समोरून मला फोन केलायस. त्यावर ऊर्जा शौर्यला इशाऱ्याने म्हणत असते, हो हो बोल. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो अर्पिता, मी तुला फोन नाही करू शकत का. त्यावर अर्पिता म्हणत असते, अरे करू शकतोस ना, पण कसं आहे ना, इतर दिवशी तर फक्त मीच तुला फोन करत असते आणि तू माझा फोन रिसीव करत नाहीस, आणि आज तुझा फोन आलाय, मला खूप बरं वाटतंय शौर्य. हे सगळं ऐकून आता ऊर्जाला वाईट वाटत असतं, पण ऊर्जा शौर्यला इशाऱ्याने म्हणत असते, ती कशी आहे विचार आणि तिला भेटायचंय बोल. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऐक ना अर्पिता, अगं कशी आहेस तू. त्यावर अर्पिता म्हणत असते, आत्तापर्यंत बरी नव्हते मी, पण तुझा फोन आला ना आणि मला खूप बरं वाटतंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, मग आपण भेटायचं का. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, वा शौर्य वा, खरंच मला आज सकाळी जे स्वप्न पडलं ना ते मला असं वाटतंय खरं होणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, स्वप्न, कोणतं स्वप्न. त्यावर अर्पिता म्हणत असते, आज ना विक्रांत आणि पद्माचं लग्न आहे आणि याच लग्न मंडपात बहुतेक आपल्या दोघांचंही लग्न होणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा शौर्यला म्हणत असते, विचार लग्न नेमकं कुठे आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, असं का अर्पिता, बरं मला सांग, आज विक्रांत आणि पद्माचं लग्न आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, हो, तुला नाही माहिती. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं माहिती नाही अशातला भाग नाहीये, पण नेमकं कुठे आहे ना हेच माहिती नाहीये. त्यावर अर्पिता म्हणत असते, अरे असं काय करतोस, आमच्या घरी. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला आता कळून चुकतं की हर्षवर्धन जहागीरदारने दिव्याच्या मदतीने आपल्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ठाण्याला पाठवून यांनी स्वतः घरात लग्न उरकायचा प्रयत्न केला आहे. आता यांचा डाव हाणून पाडण्यासाठी ऊर्जाने शौर्यला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता फोन कट कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, असा मध्येच कसा काय फोन कट करणार, काय वाटेल तिला. त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, बोल काय बोलायचे ते. आता ऊर्जाने म्हटल्यावर शौर्य बोलू लागतो, अर्पिता, बरं मी काय म्हणतो, आता मी येतोय थोड्या वेळाने तुला भेटायला, चल बरं मी आता फोन ठेवू. त्यावर अर्पिता म्हणत असते, का का फोन ठेवतोयस तू, येतोयस ना मला भेटायला, मग फोन चालूच ठेव ना, किती वेळ लागणार आहे सांग ना मला. असं बोलत बोलत आलास ना तर मला समोर पाहिलंस तर मी आधी येऊन तुला मिठी मारीन. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाचा राग अनावर झालेला असतो आणि ऊर्जा शौर्याला रागात पाहत असते.
शौर्य इशाऱ्याने म्हणत असतो, अगं मी बोलत नाहीये, हे ती बोलते, माझी काय चूक आहे, आणि तूच तर मला तिला फोन लावायला सांगितलास. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना, मीच सांगितला ना तिला फोन लावायला, मग मीच सांगते आता फोन कट कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं तिच्या मनाचा जरा विचार कर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, वाह, तिच्या मनाचा विचार करतोयस पण स्वतःच्या बायकोच्या मनाचा अजिबातच विचार करत नाहीयेस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे बाबा, फोन कट करतो. आणि शौर्यने फोन कट केलेला असतो. फोन कट केल्यानंतर ऊर्जा म्हणत असते, आता बघत काय बसलायस, गाडी पळव लवकर शिर्केंच्या घराजवळ. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याने लगेचच गाडी शिर्केंच्या घराजवळ न्यायला सुरुवात केलेली असते. इकडे आपण पाहतोय पद्माला ऑलरेडी दिव्याने आता शिर्केंच्या घरात आणलेलं असतं. आणि तिथे शिर्केंच्या घरात पद्मा म्हणत असते, दिव्याबाईंनी हे काय केलं तुम्ही, तुम्ही माझ्याबरोबर जे काही करताय ते अगदीच बरोबर नाहीये. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं काय बरोबर नाहीये, एवढ्या श्रीमंत घरात तुझं लग्न होणार आहे, अगं आलिशान गाड्या, दागदागिने आणि असला बंगला आहे, काय सांगू तुला, पैशाची काहीच कमी नाहीये. अगं जरा तरी विचार कर, एवढं कधी स्वप्नात सुद्धा पाहिलंयस का. अगं मला आधी माहिती असतं ना की या विक्रांचं लग्न झालेलं नाहीये, तर मी आदित्याशी नाही विक्रांशीच लग्न केलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर आता पद्मा म्हणत असते, दिव्याबाईंनी काय बोलताय तुम्ही. आणि अशातच आता दिव्या म्हणत असते, गप्पा बस, ते बघ डॅड आले. आणि तेवढ्यात हर्षवर्धन समोरून आलेला असतो. हर्षवर्धनला समोरून येताना पाहून लगेचच आता पद्मा बोलू लागते, हर्षवर्धन सर, अहो काय केलं तुम्ही, हे असं का वागलात तुम्ही, तुम्ही तर सगळ्या पत्रकार परिषद समोर बोलला होतात ना की तुम्ही माझं लग्न विक्रांशी लावणार आहात, मग असं लपवून छपवून माझं लग्न लावण्याचा काय उद्दिष्ट आहे तुमचा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, पद्मा काही गोष्टी तुला नाही समजणार, तुझ्या सेफ्टीसाठी आणि लोकांनी तुला त्रास देऊ नये म्हणून तुझं लग्न अशा पद्धतीने आम्ही करत आहोत, फार विचार करू नको, विचार करण्याची तुझ्याकडे बुद्धीच नाहीये, असं जेव्हा आता हर्षवर्धनने म्हटलेलं त्याच वेळेला पद्मा मनातल्या मनात म्हणत असते, मला दिव्या बहिणीने इथे आणलंय, हे ऊर्जाताईला कळलं असेल का. ऊर्जाताई, कसं तुला सांगू मी कुठे आहे ते, आता माझा मोबाईल दिव्या बहिणीने घेतलाय. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, दिव्या आता तुझं दुसरं काम सुरू होतंय. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, म्हणजे डॅड मी पहिलं काम सक्सेसफुल पूर्ण केलंय ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं केलंयस, आता दुसरं काम कर, जा लवकर या पद्माला तयार कर. आणि दिव्या लगेचच म्हणत असते, हो डॅड, आत्ताच तयार करते. आणि ती पद्माला त्या रूम मध्ये घेऊन जाते जिथे सगळी तयारी करायची असते. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, शेवटी मी डाव साधला, या विक्रांचा काटा काढण्यासाठी मी या विक्रांच्या गळ्यात पद्माला बांधतो, म्हणजे माझी तीर्था या सगळ्यातून मोकळी. तेवढ्यात आपण पाहतोय मागून आता शिर्के आलेले असतात. शिर्के म्हणत असतात, काय वकील साहेब, एकटक बोलताय, कोणाशी बोलताय आणि काय बोलताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय नाही, आपलं सगळं मिशन सक्सेसफुल होतंय शिर्के. त्यावर शिर्के म्हणत असतो, होणारच, अहो तुमचा प्लॅन आहे म्हटल्यावर कुठेच काही गडबड होणार नाही याची खात्री आहे मला. इकडे आपण पाहतोय आता शौर्य शिर्केंच्या घराजवळ पोहोचलेला असतो. आणि तेवढ्यात वरून अर्पिताने शौर्याची गाडी पाहिलेली असते. अर्पिता खूपच खुश झालेली असते. अर्पिता लगेचच शौर्यला फोन लावते आणि म्हणत असते, शौर्य मी पाहिलं तुला, ये लवकर आतमध्ये, कधीपासून तुझी वाट बघते. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, अगं आलो ग. आणि तेवढ्यात ऊर्जा आणि शौर्य आता आतमध्ये शिरत असताना तिथे सिक्युरिटीने त्या दोघांना अडवलेलं असतं. तेवढ्यात सिक्युरिटीला शौर्य म्हणत असतो, इथे येतो ना अधूनमधून मी, मला ओळखत नाही का तुम्ही, मग आज का अडवताय. त्यावर सिक्युरिटी म्हणत असतात, तुम्ही येताय ते बरोबर आहे, पण आज कोणालाही आतमध्ये येण्यापासून बंदी आहे. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा शौर्याला म्हणत असते, आता काय करायचं, आता आपण आज जायचं कसं. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काही काळजी करू नकोस, आपल्याला आत अर्पिता घेऊन जाईल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, वा, म्हणजे कुठून कसाही तू मार्ग काढतोच शौर्य,
त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं आज जायचंय म्हणून बोलतोय मी, प्रत्येक गोष्टीला जाऊ नको. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी जळते. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ग ऊर्जा, जाऊ दे, मी जळतो, चल. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्यने अर्पिताला बाहेर बोलवलेलं असतं. अर्पिता लगेचच येते आणि म्हणत असते, शौर्य चल आतमध्ये. आता ऊर्जा देखील आतमध्ये येत असते. त्यावेळेला शौर्यला आता अर्पिता म्हणत असते, हिला कशाला आणलंयस? त्यावर अर्पिताला आता शौर्य म्हणत असतो, असं काय करतेस, तिलाही आतमध्ये येऊ दे ना. आता अर्पिताने हो म्हटलेलं असतं. मग त्या दोघांनाही नाईलाज असतं, सिक्युरिटीला आत सोडावं लागतं. आतमध्ये आल्यावर समोरच आता जो काही थाटमाट सुरू असतो तो सगळा पद्माच्या लग्नाचाच आहे हे आता ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय दिव्या त्या रूम मधून बाहेर पडते. तेवढ्यात ऊर्जाचं लक्ष दिव्याकडे जातं. ऊर्जा म्हणत असते, काय गे दिव्या, काय चाललंय तुझं? आम्हाला गंडवून तू या पद्माला या ठिकाणी आणलंस ना, ठाण्याला पाठवायचा विचार केला होतास आम्हाला काय? तेवढ्यात दिव्याची चांगलीच बोबडी वळते आणि अशातच आता दिव्या म्हणत असते, डॅड बघा ना ही ऊर्जा कशी बोलते माझ्याशी. आणि तेवढ्यात समोरून आलेल्या हर्षवर्धनला पाहून शौर्य लगेचच बोलू लागतो, डॅड ज्याप्रमाणे तुम्ही आज वागलात ना ते मला तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य जास्त शहाणपणा करू नको. आता हर्षवर्धनने हे वाक्य वापरल्यावर ऊर्जा म्हणत असते, मिस्टर हर्षवर्धन माझ्या नवऱ्याशी बोलताना विचार करायचा हा, कारण आता तुमचं बिंग फुटणार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय माझं बिंग फुटणार आहे? कोणतं बिंग? त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुम्ही आम्हा सगळ्यांना फसवून आज पद्माचं लग्न या नालायक विक्रांशी लावायला निघालात ना, पण आज मी असं होऊ देणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोण अडवणार रे तू? अगं स्वतःचा जीव काय तुझा, तू अडवणार हे लग्न? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड विसरताय का तुम्ही, मी आहे तिच्याबरोबर आणि माझ्या ऊर्जाने जर ठरवलं की हे लग्न होऊ द्यायचं नाहीये तर माझी तिला सपशेल साथ असणार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य विसरतोयस का तू माझा मुलगा आहेस आणि तू माझ्या बाजूने असलं पाहिजेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, मी चुकीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीच्या बरोबर असूच शकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, बघा विचार करा, योग्य मार्गावर राहा. पण प्रत्येक वेळी तुम्ही मला म्हणत गेलात, शौर्य काळजी करू नकोस तू, अशी कधी वेळच येणार नाही की मी चुकीचं काही वागेन. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनला शौर्यनं म्हटलेलं असतं, तुम्ही चुकीचं वागलात डॅड, पण काही केल्या आता हर्षवर्धन ते मानायलाच तयार नसतो. तेवढ्यात ऊर्जा थेट त्या रूम मध्ये शिरते ज्यात पद्माला दिव्या तयार करत असते. आतमध्ये आलेल्या ऊर्जाला पाहून पद्मा खूपच खुश होते. पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई आलीस तू? अगं कसं तुला कळवू याचा विचार करत होते, कारण माझा फोन या दिव्या बहिणीने घेतलाय. त्यावर ऊर्जाने दिव्याला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता पद्माचा फोन दे. त्यावर दिव्या म्हणत असते, ए ऊर्जा, तू माझ्यावर अशी अरेरावी करायची नाही या. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आत्ताच्या आत्ता फोन दे, नाहीतर चांगलाच आता तुला इथे बदडून काढीन. हे सगळं ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, अच्छा म्हणजे मोठ्या बहिणीवर हात उचलणार आहेस तू. त्यावर पद्माला आता बाजूला करत ऊर्जा म्हणत असते, नाईलाज असतं, मला तसं करावं लागेल, कारण आज तू पद्माचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करत होतेस, त्याची तुला शिक्षा मिळायलाच हवी. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जाला नेमकं काय करू द्यायचं नाही याचा विचार पद्माच्या समोर असलेल्या दिव्याच्या मनात आलेला असतो आणि लगेचच दिव्या पद्माचा फोन देते. इकडे बाहेर आपण पाहतोय आता हर्षवर्धन शौर्यवर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या बायकोला घेऊन चालता हो, नाहीतर तुझ्या समोर तुझ्या बायकोला या बंगल्यातून फरफटत बाहेर ढकलून देईन. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड आत्तापर्यंत तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली नव्हती, पण आत्ता जर ओलांडण्याचा प्रयत्न केलात तर मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, असं असेल ना तर आज मला पाहायचंच आहे की नक्की तुझ्यामध्ये किती ताकद आहे ती, का फक्त बायको समोर फुशार का मारतोस. हे सगळं म्हटल्यावर आता हर्षवर्धनने समोरून आज जाऊन ऊर्जाला फरफटत बाहेर आणलेलं असतं आणि जोरात
हर्षवर्धन आता ऊर्जाला ढकलून देणार असतो. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्यने ऊर्जाला आता सावरलेलं असतं आणि शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा ठीक आहेस ना तू, काही झालेलं नाही ना तुला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य मी ठीक आहे. त्यावर हर्षवर्धनला आता चांगलाच धडा शिकवतो असं म्हणत आता शौर्यने पहिलं पाऊल टाकलेलं असतं. सगळे स्तब्ध असतात की आता नेमका शौर्य करणार काय. तेवढ्यात हर्षवर्धन इशाऱ्याने म्हणत असतो, अरे काय करू शकत नाहीस तू, माझ्या समोर लहानाचा मोठा झालास आणि आज तू माझ्यावर अरेरावी करण्याचा प्रयत्न करणार आहेस काय. आणि तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य आता हर्षवर्धन जवळ आलेला असतो आणि त्याने हर्षवर्धनचा हात धरलेला असतो आणि त्याला बाजूला ओढत सगळ्यांसमोर सनकन कानाखाली दिलेली असते. स्वतःच्याच मुलाने आपल्या बापाला सनकन कानाखाली दिल्यामुळे सगळेच आता बघत बसलेले असतात. ऊर्जा देखील एकदम शॉक होते. एक चटकन कानाखाली पडल्यामुळे हर्षवर्धन ही चांगलाच गार पडलेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, काय चाललंय हे नेमकं. या शौर्याने सगळ्यांसमोर मला थोबडवलं, काय राहिली माझी इज्जत, असं आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य आता हर्षवर्धनचा हात धरत दुसऱ्या गालावर सनकन कानाखाली द्यायला जात असताना लगेचच ऊर्जाने शौर्याला थांबवलेलं असतं आणि ऊर्जा म्हणत असते, थांब शौर्य, काय करतोयस तू ही. त्यावर ऊर्जाला आता बाजूला करत शौर्य म्हणत असतो, या माणसाने आज मर्यादा ओलांडली. याच गोष्टीची त्याला जाणीव करून देत आहे. त्याला कळलं पाहिजे त्याने नेमकी काय चूक केली ती. त्यावर ऊर्जा शौर्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासोबत पद्माई असते. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, आज शौर्यने जे काही केलं आहे ते अगदीच योग्य आहे का. तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.